मित्रांनो 2 मे आहे, दुपारची 2ची वेळ आहे. त्या माता भगिनी कोल्हापूरून आलेल्या आहेत आणि आपण आता ह्या ठिकाणी आक्रस्ताळेपणा करून नाही, शांतपणे सांगलोय. कारण की ही दररोजचं मडं त्याला कोण रडं अशी परिस्थिती आहे. मी सामाजिक कार्यकर्ता, व्हिडिओ शेअर करा. मी अजून एकदा थोबाड मारून घेतो माझ्या. कारण का बरं, कारण की हात बोलत आपण, कारण की ही माझ्या गालावर चापट आहे, पण ही सगळ्यांच्या गालावर चापट आहे. लक्षात घ्या. ही माझ्या गालावर चापट आहे, सगळ्यांच्या गालावर दररोज चापट मारून घेणार. काय झालं तर आता ताई आहेत कोल्हापूरच्या आलेल्या आहेत. महालक्ष्मीचे दर्शन करून तुळजाभवानाला आल्या. कोल्हापूरची ही माता माऊली. तिथं कोल्हापुरात जेवढ्या चोऱ्या होत नाहीत म्हणले तेवढ्या चोऱ्या तुळजापुरात होत्यात. आणि ही आपण जनजागृती आहे. आता येऊच नका, सोनं घालून अजिबात येऊ नका. यायचं असेल तर सोनं काढून या, पैसे अडका, सोनं घरी ठेवून या, लॉकरमध्ये ठेवून या. ह्यांची काय हालत बोलता येणं झालं, बीपीचा त्रास आहे यांना, माहिती घेऊया ह्यांच्याकडनं. तुम्ही घाबरू नका, पहिल्यांदा घाबरलेत. काय तुमचं नाव आहे? शांता धनाजी पाटील. शांता धनाजी पाटील. पाटील. राहणार कुठले? चापुडी. चापुडी कुठं आलं? राधानगरी जिल्ह्यात. तुळजापूरला कधी आलतो? आता. हा, मग काय झालं, कुठे गेलो? तुळजापूर. हळूहळू बोला. हा, काय झालं? आणि तिनं कानातलं माझ्या मायाला कुठं कुठं? देवळाच्या मंदिराच्या दारातच घेतलंय. बापरे. आणि म्हणली फोटो काढीस तर दे. मी म्हणलं आता माझं दे. ती म्हणते देतो, इष्टीत देतो. मी म्हणलं इष्टीत नको बाय, अहो तुम्ही काढून काय दिलं पण? मागितलं तिला कळालं नाही, हिला सांगतोय देऊ नको म्हणून. अहो असं कसं मावशी, तुळजापुरात दररोज चालू आहे कांड सगळं. आमच्या भोवत्याने अहो गोड गोड बोलून जवळ. मला कळालं नाही काय, मला काय कळालं नाही. किती तोळे होतं? 1.25 तोळे. 2 लाखाचं. चला पोलीस स्टेशनमध्ये FIR करा. आणि पर्याय नाही, घाबरू नका. आता गेलं ते गेलं बघा. तुळजाभवानाची इथं आलो, गेलं ते गेलं. तुमचा जीव महत्वाचा आहे. नाही गावत नाही, सोडून देते विषय. काय FIR करा. परवा दिवशी 12 तोळे गेले, काल 6 तोळे गेले, आज ही 1.5 तोळे गेले. हो शांत हो. हो ह्यांना घेऊन चला, बसवा अगोदर शांत. मुलगा कोण आला ना सोबत? मुलगा. मित्रांनो तुळजाभवानी दारात माता माऊली रडत आहेत. कालची पण महिला रडल्या, परवाच्या 4 महिला रडल्या. आईच्या दारात ही माता माऊली रडत आहेत. ही किती योग्य आहे हे मी तुम्हाला शांतपणे विचारतोय. आणि ह्या तुळजापूरच्या चोरांना कधी ह्यांचं एन्काउंटर होणार, कधी ह्यांना जेरबंद होणार? ही कोल्हापूरचे आहेत, तुळजापुरात येऊन रडत आहेत. भीषण घटना आहे. लोकसेवा फाउंडेशन वारंवार जनजागृती केली, पण ह्या ठिकाणी यश मिळत नाही. चोरांना अटकाव करण्यामध्ये आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे. आणि माता माऊलीने गाफील राहू नका. ह्यांची चूक आहे, ह्यांनी काढून दिले. कशाला काढून दिलं माहित नाही. असो, पण ही इथं भूलथापा करणं, जवळ येणं, काहीतरी खायला देणं असले प्रकार चालू आहेत. बळी पडू नका. या इकडे FIR करा अगोदर. चला.